आवडी चॅनेलवरून सर्वांना नमस्कार. आज आपण आवडी पॅलेसची जी काही टेहळणी ठिकाणं आहेत ज्याला रेकी पॉईंट म्हणतो, युद्धाच्या दृष्टिकोनातून आपण हे रेकी पॉईंट तयार केलेले आहे. त्याच्यात आता थोडक्यात आपण ओळख करून घेऊया कोणकोणत्या ठिकाणाहून आवडी पॅलेसच्या आणि आवडी शहराची टेहळणी केली जाते. तर हा आहे समोरील भाग. मुख्य पिकाला म्हणजेच भुईमुग या पिकाला आता फुलं यायला लागलेली सुरुवात झालेली आहे आणि ह्या फुलांचे आर तयार होणार, आर बाजूला जाणार आणि जमिनीत तिचं शेंग तयार होणार आणि नंतर ज्या वेळेला काढणीच्या वेळेला हे वेल उपडून शेंगा तोडून बाकीचे प्रोसिजर केली जाते. तर फुलोरा, भुईमुगाचा फुलोरा शिवाय बाजूला तुम्हाला दिसत आहे 13-007 ऊसाची रोप. या सशस्त्र महिला सैनिकांच्याकडे देखील वॉकी टॉकीसाठी ज्याला आपण भ्रमणध्वनी म्हणतो फोन, तो देखील दिलेले आहे. याच्यातून त्या घरापाठीमागील घरातील काळजी घेत असतात, घरातील लोकांना मार्गदर्शन करत असतात. पहा आजी आपल्या मोबाईलवर बोलत आहे. या ठिकाणी त्यांना पूर्ण स्वातंत्र्य दिलेलं आहे. तुमच्या घराची काळजी घ्या, कामाची काळजी घ्या आणि सर्व बाबींची काळजी घ्या. ओके, आता त्यांची ओळख करून घेऊया आपण. या भुईमुगाच्या आणि ऊसाच्या क्षेत्रातील हे आहे तण. तुम्हाला कुठे काही दिसत असेल तर सांगा. मुख्य पीक हे दहशतवाद्यांनी म्हणजेच गवत या शत्रूनं गिळंकृत केलेलं आहे, गिळून टाकलेलं आहे. आता त्यांना मोकळा श्वास या महिला देणार आहेत. अशा प्रकारे त्यांची मुळासकट पाठवण केली जाणार आहे बांधावरती. परत भारती खराडे. ओके, राहणार शिंदेनगर आष्टा. ओके, थांबा. भाग्यश्री चौगले. अजून रडून सांगू नका ना. ओके, हां, मीना सुनील काळे. ओके, हां बोला जी. लक्ष्मी कोळी. ओके पाटील. ओके, मोठ जोर से बोलो. सुशीला सीताराम हेगडे. ओके, आजी हां, शारदा तुकाराम हेगडे. ओके. आजच्या युद्धाचे कमांडर लक्ष्मण पारसे. काय आजच्या कमांडरांची ओळख करून घ्या. परत सांगा. सुनीता लक्ष्मण पारसे. ओके, ठीक आहे. संपूर्ण धुरा यांनाच बबूताई असं देखील म्हटलं जातं. बबूताईवर सोपवलेले आहे. बबूताई नव छबूताई. छबूताई. ओके. हे बघा म्हातार कलमडायला लागले उगाच बायकांच्यात. अगोदर भांगलन दमवायला लागल्या. हे अजिबात बघा, हे गाजर गवत वगैरे ह्यानं तर वाट लावली सगळे. आजी बोला जी. संगीता हनुमंत खराडे. ओके, हा बोला. माया राम मुळे. ओके. जयश्री जालेंद्र शिंदे. मुख्य पीक दाखवा आणि 1000 रुपये मिळवा. मुख्य पीक आहे भुईमुग आणि ऊस. ओके, हा रुपाली अनिल मोरे. ओके. हे आहे 13-007 बियाणं ऊसाचं रोप. अहो नाव सांगा की हो. वजंता सर्जेराव शिंदे. ओके, ठीक आहे. हां बोला. प्रियंका अंबादास खराडे. ओके, अशा प्रकारे डेंजर झोनवरील युद्धाचा महासंग्राम पहा. आमचे भारतीय सैनिक रांगत पुढं सरकत आहेत आणि शत्रूंचा समूळ नाश करण्याचा प्रयत्न करत आहेत. तरी पण नजर चुकीतून एखादा शत्रू मागं राहतो. ठीक आहे, असू दे, कितीही केलं तरी. आणि विशेष म्हणजे या महिला शेतीतील कामं करतात. घरी जाताना त्यांच्या जनावरांच्यासाठी वैरण घेऊन जातात आणि घरामध्ये गेल्यानंतर आपल्या कुटुंबासाठी लागणारं सर्व कष्ट करत असतात. म्हणून त्यांच्या या कार्यास आपण सलाम देऊ करूया आणि ह्या ठिकाणी थांबूया. जय हिंद, जय महाराष्ट्र. आवडी चॅनेलवरून सर्वांना नमस्कार. सकाळपासून शीतल हेगडे यांच्या रणरागिणी ग्रुपनं या घनदाट जंगलातून म्हणजे तणातून पिकाची भुईमुग आणि ऊस यांची मुक्तता केलेली आहे. जो काही थोडा अशांत टापू राहिलेला आहे त्या टापूमध्ये कामाची धुमसचक्री जोरात सुरू आहे.
ओके, या ठिकाणी थांबूया. रणरागिणी ग्रुपचं मालकाचं टकाटक काम. जाता जाता घरातील मुख्य जनावरांच्यासाठी ही वैरण काढली. कोण वैरण घेतं तर कोण तुटलेल्या ठिबकच्या पाईपांचे तुकडे जळणासाठी, शिवाय वाळलेल्या झावळ्यांचे जळण. अशा प्रकारे प्रपंचासाठी आणि जनावरांच्यासाठी यांचे काबड कष्ट प्रामाणिकपणे असते. यांच्या कष्टाला आवडी चॅनलतर्फे सलाम. ओके, आवडी चॅनलला आवडल्यास सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा.